हॅलो गाईज. थंडीच्या दिवसातील अजून एक रेसिपी आपण घेऊन आलेलो आहे, ती म्हणजे अंडा राईस. खरं तर अंडा राईस एक अशी डिश आहे जी कोणत्याही ऋतूमध्ये खाऊ शकतो, पण थंडीच्या दिवसात खाण्याची मज्जाच वेगळी आहे. नमस्कार, मी ललिता आपल्या सर्वांचं स्वागत करते कुकिंग विथ ललिता नंदाळे या खानदेशी कुकिंग चॅनलमध्ये. सर्वात आधी गॅसवर एक कढाई ठेवून घ्यायची, त्यात तेल घालून घ्यायचे आहे. तेल गरम झाल्यावर त्यात 1 चमचा जिरे घालून घ्यायचे आहे. जिरे तडतडले की 1 चमचा बारीक केलेला लसूण घालून घ्यायचा आहे. लसूण लालसर परतला गेला की 1 हिरव्या मिरचीचे काप फोडणीत घालून घ्यायचे आहेत. हिरवी मिरची अगदी ऑप्शनल आहे, तुम्ही हवं तर स्किप करू शकतात. त्यानंतर बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे. कांदा तेलात चांगला परतवून घ्यायचा. जोपर्यंत कांदा तेलात परतवत आहे तोपर्यंत अंडी फोडून घेऊया. मी अंडा राईस करण्यासाठी अंडी आणि राईस समप्रमाणात घेतलेले आहेत. अंडी कमी घेतली तर त्याची चव भातासारखी लागते, म्हणून शक्यतो समप्रमाणात घ्यायचं. कांदा सोनेरी लालसर कलर येईपर्यंत परतवून घेतलेला आहे. मसाले म्हटलं तर 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा काळा मसाला, पाव चमचा हळद आणि 1 मॅगी मसाला मी वापरलेला आहे. मॅगी मसाल्यामुळे अंडा राईसला एक वेगळीच चव येते, पण तुम्हाला आवडत नसेल तर स्किप करू शकतात. सर्व मसाले तेलात परतवून घ्यायचे आहेत. मसाले शिजण्यासाठी त्यात अर्धा कप पाणी घालून घ्यायचे आहे. पाणी आटेपर्यंत मसाला शिजवून घ्यायचा. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे अजून व्हेजेस यात ॲड करू शकतात, पण मला अंडा राईसला फक्त अंड्याचा फ्लेवर द्यायचा आहे, म्हणून मी बाकी काहीच ॲड करत नाही. त्यानंतर त्यात चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आहे. फोडलेली अंडी घालून घ्यायची. ज्या प्रकारे आपण अंड्याची भुर्जी करतो अगदी त्याच प्रकारे भुर्जी करून घ्यायची. त्यात शिजलेला भात घालून घ्यायचा आहे. अंडा राईस आपण उरलेल्या भातापासून देखील बनवू शकतो, तोही अगदी सेम पद्धतीने करायचा आहे. मी कोथिंबीरीचा यूज न करता कांदा पात वापरलेली आहे, पण कांद्याची पात बारीक कापूनच घ्यायची. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. 3-4 मिनिट अंडा भुर्जीमध्ये भात शिजवून घ्यायचा आहे, म्हणजे भातामध्ये अंड्याचा फ्लेवर उतरेल आणि गरमागरम अंडा राईस सर्व करायचा. अगदी सोपी रेसिपी आहे, नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून कळवायला विसरू नका. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.